नमस्कार सगळ्यांना। जय ज्योती जय सावित्री। मी माया जोगे, अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर, सादर करीत आहे पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले। निश्चयाचा महामेरू पदनताते पाहितारू, शिक्षण देऊनी सर्वांगाने स्त्री जातीला केलेसे उद्धारू। अशी ही पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले। शिक्षणाची आवड व ओढ लहानपणीच रुजली होती, पण तिला आकार मात्र तरुणपणी पतीच्या सहवासात मिळाला आणि पुस्तकामध्ये फक्त चित्र बघत बसणारी साऊ पुढे महात्मा ज्योतिरावांच्या सोबतीमुळे शब्दांना आकार देऊ लागली। पतीच्या आदर्श व शैक्षणिक कार्याला स्वतःचे कर्तव्य मानणारी ही साऊ आणि ही एक दिवस आपल्या देशाची पहिली महिला शिक्षिका म्हणून झळाळली। दोघांच्याही संयुक्त प्रयत्नांमुळे पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली। 14 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यात। आपल्या देशातील ही पहिलीच मुलींची शाळा आणि सावित्रीबाई फुले ह्या पहिल्याच मुख्याध्यापिका। कुठल्याही संकटाला न घाबरता, न भीता, न जुमानता आपले शिक्षणाचे कर्तव्य अविरत करणारी ही। वर्षाअखेर या शाळेत तब्बल 25 मुली होत्या आणि त्यामध्ये त्यावेळच्या जातीय गणनेनुसार ब्राह्मण, धनगर, महार, मांग, चांभार, कोष्टी, माळी आणि साळी या सर्व जातीच्या मुलींचा त्यामध्ये समावेश होता। याचा अर्थ असाच की त्यावेळी स्त्री शिक्षणासाठी कुठल्याही जातीभेद नव्हता। अशा अनेक शाळा खेड्यापाड्यांमध्ये पण सुरू झाल्या। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली आणि स्त्री शिक्षणासाठीच्या शाळा या सर्व शाळांची जबाबदारी म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी ती सांभाळली आणि तीही कुशलतेने। एक उत्कृष्ट शिक्षिका, समाजकार्याची पुरस्कर्ती म्हणून जनसामान्यांना त्यांचा फार आधार वाटे। महात्मा फुल्यांना तर सावित्रीबाईंच्या विद्वत्तेबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल विलक्षण कुतूहल वाटत असे। असं हे आदर्श जोडपं, एकमेकांच्या कार्यात रममाण होणारं, सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर, अशी ही थोर व्यक्तिमत्व असणारी पहिली मुख्याध्यापिका, पहिली महिला शिक्षिका, दयाळू, प्रेमळ, दुसऱ्यांना समजून घेणारी, परोपकारी, धाडसी, प्रसंगी जशास तसे वागणारी सावित्रीबाई फुले उदयास आल्या आणि आपलं जीवन घडलं। हेच खरं। धन्यवाद।